आज या ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 23 आणि 24च्या वतीने ठेवण्यात आलेला आहे आणि याचं नियोजन आमचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय विजय साहेब असतील, विजय माने साहेब असतील, गोडेकर साहेब असतील, काशीनाथजी पवार साहेब असतील, मांडवे साहेब असतील, या सगळ्यांनी मिळून केलेला आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद महिलांनी दिलेला आहे आणि या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा कार्यक्रम असल्यानं या भागातल्या हजारो महिला या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत आणि ते आनंद घेत आहेत. अतिशय करमणुकीचा असा हा कार्यक्रम आहे आणि असेच कार्यक्रम शहरामध्ये सगळ्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतो आहोत. शिवसेना अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने करत असते आणि लोकांमध्ये राहत असते, लोकांच्या अडचणी सोडवत असते आणि येणाऱ्या काळामध्ये त्यामुळे शिवसेनेला महिला वर्गाचा विशेषतः लाडक्या बहिणींचा प्रचंड पाठिंबा मिळेल याची आम्हाला खात्री आहे. शिवसेना प्रभाग 23-24च्या वतीने आज या ठिकाणी आम्ही जो हळदी कुंकू समारंभ आणि जितू दादाचा जो सखीनो खेळात जीव रंगला हा कार्यक्रम आयोजित केला होता. शेवटी बघितलं 5 वाजल्यापासून या ठिकाणी 10:30 वाजल्या तरी एवढ्या महिला थांबल्यात आणि सामान्य घरातल्या महिला आहे. आज तुम्ही बघितलं असेल गेले 30-32 वर्ष सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही या विभागात काम करतो, त्याचं आज फलित आहे. आणि आज शिंदे साहेबांची काय ताकद असते, आज बघितलं 2-3 हजार महिला जर या ठिकाणी येऊ शकतात सामान्य घरातल्या आणि एवढा मस्त सैलानी अगदी मस्त मजा घेतली. आणि सर्वप्रथमतः मी या सर्व महिला भगिनींचं हात जोडून आभार मानतो की तुम्ही इथे आला नसता त्या कार्यक्रमाची शोभा वाढली नसते, म्हणून त्यांचा मी नतमस्तक होऊन त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. तुम्ही सर्व पाहतच आहात की किती मोठ्या संख्येने इथे महिला आलेल्या आहेत. तर मला आज खूप सांगताना आनंद होतोय की आपण हा जो हळदी कुंकूचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता तर खूप मोठ्या संख्येने इथे महिला आलेल्या आहेत आणि हा जो जागा स्त्री शक्तीचा हा जो कार्यक्रम आज आपण पाहत आहात तर खरंच आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या महिला आपल्याला प्रतिसाद देतील. पण आपण बघताच की एकनाथ शिंदे साहेब आपले जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी नेहमीच महिलांना आदर दिलेला आहे. लाडकी बहीण आवाज योजना असो किंवा बरेच काही योजना असो त्यांनी महिलांसाठी आणलेल्या आहेत या आपल्यासाठी. तर आम्ही सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महिलांसाठी हा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि सर्व महिलांना खूप खूप धन्यवाद की ते इकडे आले आणि आपल्या संसारातून थोडासा वेळ काढून त्यांनी स्वतःसाठी टाइम दिला. त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू बघून आम्हाला खरंच खूप समाधान वाटलं.